या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ. नमस्कार, पोलीस न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत. पाहूयात काही विशेष घडामोडी. सांगलीमध्ये बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. शेजाऱ्यांनी मुलींवर चोरीचा आळ घेतला आणि त्यामुळे संतापलेल्या बापानं पोटछान होऊन मुलींना रात्रभर घराच्या छताला उलट लटकवलं. रात्रभर उलट लटकवल्यामुळे तडफडून यामध्ये एका मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर दुसऱ्या मुलीवर खासगी रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहे. पोलिसांनी निर्दयी बापाला ताब्यात घेतलं असून पुढचा तपास सध्या सुरू आहे. घटना लपवण्यासाठी मृत्यू झालेल्या मुलीवर परस्पर अंत्यसंस्कार करण्याचा सुद्धा या बापानं प्रयत्न केला. मौदे बडकुली तालुका आटपाडी येथील दाटू हैबती यमगर यानं त्याच्या दोन मुली अनुजा यमगर वय वर्ष 11 आणि ऋतुजा यमगर वय वर्ष 9 यांना काल रात्री घरगुती कारणावरून हातपाय बांधून पत्र्याला टाकून ठेवले होते आणि त्यामुळे अनुजा यमगर ही गंभीर जखमी झाली असून तिला जीवे ठार मारण्याचा सुद्धा प्रयत्न केला असल्यानं तिच्यावर आटपाडी येथे उपचार सुरू आहे. ऋतुजा यमगर हिला हातपाय बांधून लटकवून जीवे ठार मारून तिचा खून केला असल्यामुळे तिचं पोस्टमॉर्टम करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे. आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि गुन्हा दाखल केल्यानंतर आता पुढील तपास सुरू आहे. भोंदू अशोक खरातबाबत रोज धक्कादायक खुलासे समोर येत आहेत आणि हे खुलासे ऐकल्यानंतर सामान्य माणसं फारच विचलित होत आहेत. यामध्ये खरातच्या 23 वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणाची नाशिकमध्ये चांगली चर्चा सध्या रंगलेली आहे. परिसरामधील एका पोलीस करिअर अकॅडमी मधला हा प्रकार आहे. इथे अशोक खरात काही काळ कामाला होता असं म्हटलं जातं. या दरम्यान याच अकादमी मधील 2 तरुणांनी अशोक खरात विरोधात पोलिसांकडे धाव घेतली होती. आम्हाला अशोकनं जाळ्यात ओढलं, आमची फसवणूक केली अशी त्यांची तक्रार होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी अशोक खरातला तेव्हा ताब्यातही घेतलं होतं. मात्र त्यानंतर कोणाचा फोन आला किंवा मग कोणाच्या सांगण्यावरून हा गुन्हा दाखल झालेलाच नव्हता असं म्हटलं जातंय. 23 वर्षांपूर्वी देखील अशोक खरात हा चर्चेत आलेला होता आणि याला कारण ठरलं होतं ते नाशिकच्या आडगाव परिसरातील गुंतुरगवळी भागामध्ये असलेली ही अकादमी. या अकादमीमध्ये पोलीस भरतीसाठी तयारी करणारे विद्यार्थी हे शिकत होते आणि तिथे हा सगळा प्रकार घडला होता. त्यामुळे हा प्रकार पुन्हा एकदा चर्चेत येतो. भोंदू अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांविरोधात सुषमा अंधारे आणि रुपाली ठोंबरे पाटील या सध्या आक्रमक झाल्यात. रुपाली चाकणकरांना सह आरोपी करा अशी अंधारेंसह ठोंबरेंनी सुद्धा मागणी केली आहे. सुषमा अंधारे, रुपाली पाटील, संगीता तिवारी हे नाशिकमध्ये गेल्यात आणि यामध्ये एसआयटीला भेटून चाकणकरांना आरोपी करण्याची त्यांनी मागणी केली आहे. यामुळे सुषमा अंधारे, रुपाली पाटील असो या नेहमी रुपाली चाकणकर यांच्यावर वेगवेगळे आरोप करताना आपल्याला पाहायला मिळाले. अशोक खरातचं प्रकरण बाहेर आल्यानंतर आता यामध्ये त्यांच्याच सगळ्या या माहितीने आणि सहभागाने हे सगळं कटकारस्थान किंवा हे सगळं रॅकेट चालत होतं असे गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत आणि त्याचमुळे हा सगळा जो प्रकार आहे या प्रकारामध्ये त्यांना सह आरोपी करा अशी मागणी करण्यासाठी त्यांनी ही नाशिक पोलिसांत धाव घेतली आणि त्यांच्याकडे ही मागणी केलेली आहे. बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत हा पोलीस माध्यम. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस न्यूजच्या बातमीपत्रात आपलं महापासून स्वागत. नाशिकच्या पाठोपाठ आता वसईमध्ये सुद्धा एका भोंदूबाबाचं प्रकरण उघडकीस आलंय. स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य करून पुण्यातील महिलेवर अत्याचार करण्यात आल्याची बातमी मिळते. मी शंकर आहे तू माझी पार्वती असं सांगून त्यानं या महिलेवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झालाय. हा गुन्हा दाखल होता स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य हा सध्या फरार झाल्याचं समजतंय. पीडित महिला 35 वर्षांची असो ती पुण्यात राहते. 2023 मध्ये तिची ओळख वसईतील स्वयंघोषित धर्मगुरू याच्याशी झाली आणि या संस्थेचा ऋषिकेश वैद्य याच्याशी फेसबुकवरनं ही ओळख झाल्याचे सांगितलं जात आहे. पीडित महिलेच्या धार्मिक वृत्तीचा फायदा घेत अध्यात्म शिकवण्याच्या बहाण्यानं जवळ घेत ही जवळीक साधली आणि पुण्यातील मांजरी येथील एका लॉज मध्ये पीडितेला मुलीचं औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याची ही माहिती आहे. या काळात वैद्य
यांना तिच्या नकळत तिचे अश्लील छायाचित्र सुद्धा काढून घेतले होते आणि या छायाचित्रांच्या माध्यमातून पीडितेला सतत तो ब्लॅकमेल सुद्धा करीत होता आणि त्याचाच फायदा घेत अत्याचार सुद्धा करायचा. हे सगळं प्रकरण आता ओपन झालेलं आहे, खुलं झालेलं आहे आणि पीडित महिलेनं अशोक खराचं प्रकरण बाहेर आल्यानंतर थोडी हिंमत दाखवून आपल्या पतीला हा सगळा प्रकार सांगितला आणि त्यांनी वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यामध्ये याबाबत ऋषी वैद्य याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे आणि आता याचा पुढील तपास पोलीस करतात. पोलीस बंधा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस बंधा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.